कोल्हापूरच्या नान्नी गावातल्या मठातल्या माधुरी नावाच्या हत्तीनीला ते अंबानीचा हत्ती घेऊन गेला. का हो अंबानी तात्या, पोराची हाऊस पूर्ण करायला आता इतकंच बाकी होतं का? पेटा ऑर्गनायझेशन, जे पेटा ऑर्गनायझेशन प्राण्याच्या हितासाठी काम करते, त्या ऑर्गनायझेशननं सुप्रीम कोर्टामध्ये कंप्लेंट केली की या हत्तीनीची या मठामध्ये सोय होईना झाली. वारे पेटा, किती खाल्ल्या नोटा अंबानीच्या. माधुरी जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हा आणलं होतं तिला मठामध्ये 1992 मध्ये. तेव्हापासून आतापर्यंत तिला 33 वर्ष व्हायले तर, आणि तेव्हापासून ती अशीच वाढली न सोय घेता. त्या 33 वर्षात ती केव्हा तरी बिमार पडलीच असेल ना, तेव्हा तिला इथल्याच महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी नीट केलं ना. का त्या वंतारामध्ये काही वेगळे डॉक्टर येतात 3 पायाचे, का 4 डोसक्याचे डॉक्टर आहेत, का एखाद्या ग्रहाहून बोलवले तर नेपच्यून सारख्या? होय रे, इथं गलीतलं कुत्र जर रोज दारावर येऊ लागलं भाकर खायला आणि एक दिवस जर नाही आलं तर आपली माया अशी साऱ्या गल्लीनं हिंडती भाकर घेऊन, कुठे गेलं की म्हणून. इतका लळा लागते. आणि ती तर 33 वर्षापासून आहे त्या गावात. लोक जीव तोडत रडायले तर, आणि तुमचं आपलं वेगळंच चालू आहे. सांग माझ्या पाठीला म्हणत पुढेच पळायले तर. आणि मेन मुद्दा कसा आहे माहितीये का, ज्याला पैशाचा असते माज त्यालाच असती लई खाज. त्याच्यामुळं याचे जे सिम कार्ड आहेत ना ते कटाकट तोडा आणि दुसरे वापरा, काही फरक पडत नाही. आणि ते जिओ हॉटस्टार डिलीट करून टाका आणि याचे सगळे प्रोडक्ट मार्केट मधून बॅन करून टाका. उग जरा याच्या बुडाला झळ लागू द्या, तिथून माधुरी गाडी करून आणून सोडतील इकडं परत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी महत्वाचा, रात्री प्राण्याची वाहतूक करणं गुन्हा आहे. इथं नुसतं सिग्नल तुटलं तर ट्रॅफिक पोलीस घामा झोकीत होस तर परेशान करतात. आणि आता एवढा मोठा गुन्हा व्हायलाय तर येईना हातात बांगड्या आणि पायात चैनी घातल्या. सुधरा रे सीताराम.